नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. बघा, आता दत्त जयंती येणार आहे. दत्त जयंती म्हणजे जेही आपण स्वामी भक्त आहोत, दत्तभक्त आहोत, यांच्यासाठी एक पर्वणीच असते. म्हणजे अगदी आपण जे दत्त जयंती आहे, दत्तांचा जन्म आहे, तो अगदी आनंदात, जशी आपण दिवाळी साजरी करतो तसंच आपण दत्त जयंतीचा उत्सवसुद्धा अगदी आनंदात साजरा करत असतो. असं म्हणतात, आपण जर दत्ताची सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. बघा, असंच आपल्याला 21 दिवस सेवा करायची आहे. आता ती सेवा कशी आहे, मला जमेल का, मी करू शकेल का? तर खरंच सांगते, सर्व महिलांना सांगते, कळकळून सांगते, ही जी सेवा आहे अगदी साधी सोपी आहे. याला ब्रह्मचर्य पाळायचं नाही, याला कोणत्याही नियम अटी नाही. तुम्ही ही जी सेवा आहे ती केव्हाही करू शकता. सेवा अगदी साधी, अगदी सोपी आहे. मी नोकरीला जाते, मला वेळ भेटत नाही, अंघोळ करायची का घरी आल्यावर, नंतर ती सेवा करायची का? बघा, असं काहीही करायचं नाही. फक्त जर तुमचा मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. नाहीतर तुम्ही अदर ही सेवा कधीही करू शकता. आपल्याला मोजून 21 दिवस सेवा करायची आहे. आता ती सेवा कोणती, आपण ते बघू. पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता आपल्याला 21 दिवस ही सेवा करायची आहे. म्हणजे 6 डिसेंबरपासून ते दत्त जयंती आहे तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा अगदी साधी सोपी आहे. ही सेवा कोणतीही महिला करू शकते, कोणतेही पुरुष करू शकतात. मग आता ही सेवा का करायची? ही सेवा करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प करताना स्वतः म्हणायचं का की मला माझी ही इच्छा आहे, माझी ती इच्छा आहे, मला ही इच्छा पूर्ण करायची आहे, किंवा माझं नोकरीचं काम झालं पाहिजे, माझ्याकडं गडगंज श्रीमंती आली पाहिजेत. मी खरंच सांगते, तुम्हाला या गोष्टी म्हणण्याची गरज राहणार नाही. कारण पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुमच्याकडे या सर्व गोष्टी असणार आहे. दत्ताला किंवा स्वामी समर्थांना काहीही मागण्याची गरज नाही. कारण जे ब्रह्मांड नायक आहे ते सर्व बघतात, त्यांना सर्व गोष्टी माहिती असतात. आपण जरी म्हणलं देवा माझं चांगलं कर, आपण नाही म्हणलं तरी त्यांना कळणार आहे आणि ते करणार आहेत. असे जे स्वामी समर्थ श्री दत्त महाराज हे आहेत, यांची सेवा आपल्याला आवर्जून या 21 दिवसात करायची आहे. फक्त संकल्पयुक्त काय करायचं, हातात पाणी घ्यायचं, पाणी घेतल्यानंतर त्यात थोड्याशा अक्षता टाकायच्या, हळदी कुंकू टाकायचं, स्वतःचं नाव घ्यायचं, गोत्राचा उच्चार करायचा, गोत्राचं नाव घ्यायचं. त्यानंतर मी तुमचं जेही नाव आहे ते नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं. हे स्वामी समर्था, हे दत्तगुरू महाराज, माझ्याकडून तुम्ही 21 दिवसात जेवढी होईल तेवढी 21 स्वामी चरित्र सारामृत आणि 11 माळी रोज करून घ्या. यात कोणताही खंड पडू देऊ नका. बघा, तुम्ही जर असा संकल्प केला, हा संकल्प तुम्हाला पूर्णत्वाला नेणार आहे. तुम्हाला काहीही मागण्याची गरज पडणार नाही. पण स्वामी समर्थ आणि दत्त महाराज तुम्हाला सर्व काही देणार आहेत. तुम्ही जे नाही मागितलं ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. कारण स्वामी महाराज, अगदी सांगते मनापासून, मी खरंच स्वामी सेवेत आहे 8 वर्षापासून. माझं काहीही वाईट झालं नाही. मला सर्व गोष्टी मिळाल्या, ज्या गोष्टी मला पाहिजे होत्या त्या गोष्टी मला मिळाल्या. खरंच मनापासून सांगते, सेवा मनापासून करा, खरंच तुम्हाला याचा फरक पडणार आहे. फक्त काय करायचं, हा जो आपण संकल्प केला तो संकल्प पहिल्या दिवशी करायचा 6 डिसेंबरपासून, आणि त्याच्यानंतर आपण रोज एक स्वामीचरित्राचा अध्याय किंवा रोज एक स्वामीचरित्राची पूर्ण पोथी आपल्याकडून झालीच पाहिजे. आता 21 स्वामीचरित्र सारामृत तुमच्याकडून नाही झाले, कमीत कमी 11 करा. नाहीच 11 झाले 7 करा. आता नाहीच 7 झाले 5 करा. याच्या कमी करू नका. होतं सगळ्यांकडून. फक्त समर्थांना सांगा संकल्प करताना की समर्थ महाराज, दत्त महाराज, तुम्ही माझ्याकडून ही प्रभावी सेवा करून घ्या. मी करणार आहे, पण तुम्ही त्यात काही विघ्न येऊ देऊ नका, अडचणी येऊ देऊ नका. बघा, खरंच सांगते, स्वामी महाराज ही सेवा तुमच्याकडून अगदी मनोभावे ही सेवा करून घेणार आहे. त्यानंतर आता जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृत वाचणार आहोत, स्वामी समर्थाची आपल्याला माळ घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, या माळीचा आपल्याला 11 वेळी जप करायचा आहे. बघा, नामस्मरणामध्ये अतिशय अतिशय असं प्रभावी आहे. कारण नामस्मरणाने अनेक गोष्टी तारून जातात. तुमच्या कुटुंबातला कोणताही सदस्य असू द्या, पती, सासू सासरे, आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, पत्नी, जेही आहेत त्यांच्यावर काही वाईट संकट येणार असेल तर ते तुम्ही स्वतः जेव्हा जप करणार आहोत, तुमच्या जपाने त्या गोष्टी तारून जाणार आहे. आणि आपल्या जी ही
प्रभावी सेवा आहे आणि हा जो आपल्याला प्रभावी काळ भेटला आहे, हा काळ आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. या काळामध्ये आपल्याला न चुकता 11 स्वामी समर्थाचं जपाच्या माळी किंवा 11 जपमाळ आणि न चुकता स्वामी चरित्र सारामृत आपल्याला 21 दिवस कंटिन्यू 21 स्वामी चरित्र सारामृत वाचायचे आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे. आता तुम्ही म्हणणार आम्हाला वेळ भेटत नाही. वेळ कुणालाही नसतो, पण वेळ काढावा लागतो. वेळ काढावाच लागतो. आजकाल सर्वच बिझी झाले, सर्वांनाच काम वगैरे जेही वर्कलोड आहे ते सर्वांनाच आहे. पण आपल्या या सुखी जीवनात किंवा आपल्याला जे जीवन सुखी करायचं आहे, मी आधीच सांगितलं, संकल्प करताना स्वामींना काहीही मागू नका. फक्त स्वामींना सांगा की स्वामी महाराज, माझी ही सेवा आहे, तुम्ही ही सेवा माझ्याकडून अगदी मनोभावे करून घ्या. खरंच सांगते महिलांनो किंवा जेही पुरुष करणार आहे सेवा त्यांना, की तुम्हाला या सेवेत तुम्ही ही जी सेवा अगदी मनोभावे केली तर पुढच्या वर्षीची जी दत्त जयंती येणार आहे तोपर्यंत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या असतात. आता अनेकांच्या अनेक ज्या मनोकामना असतात, कुणाला पुत्रप्राप्ती, कुणाला पुत्रीप्राप्ती, कुणाला नोकरी, कुणाला गाडी, कुणाला काही घरात वाद असतात. आता हे बघा, आता ही सेवा करायची, याचे आणखीन काय फायदे होतील? मनोकामना तर सर्व पूर्ण होणार आहे, पण हिचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय बघा. आता आपल्या घरामध्ये पुरुष असतात, पती असतात आपले. प्रत्येकाचे पती किंवा नवरा ऐकतो असं नाही, हट्टीपणा करतात, व्यसन करतात, खूप सारं कर्ज करून ठेवतात, मग चिडचिड, भांडणं, मारणं या सर्व गोष्टी घडत असतात. ह्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला आवर्जून, खरंच सांगते, ज्यांच्या घरात हे असेल, कुणाच्या घरात नसावं हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते, पण जर असेल तर खरंच सांगते कळकळून, तुम्ही ही जी सेवा आहे 21 दिवस करा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आता ते जर नॉनव्हेज आणत असतील, नॉनव्हेज खात असतील, तुम्ही खाऊ नका, करू नका. नाही म्हणलं त्यांना आणखीन वाद होतील, भांडणं होतील. आपल्याला घरात शांतता कशी राहील आपल्याला याचा विचार करायचा आहे. त्यामुळं ही तुम्ही सेवा करू शकतात. त्याचबरोबर बघा, मुलं मोठी होतात, हट्टी होतात, ऐकत नाही, अभ्यास करत नाही, चिडचिड करतात, TV लावतात, मोबाईल घेतात. आपण त्यांना कितीही सांगितलं ते आपलं ऐकत नाही, आपल्याला उलटून बोलतात. तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. ती कोणतीही माता असो, तिला ह्या गोष्टी बिलकुल सहन होत नाही. एक वेळेस नवरा काही बोलला सोडल, पण जर मुलगा जर बोलला तर त्या गोष्टी आपल्या मनावर कोरल्या जातात. यासाठीच आपला जो मुलगा आहे तो हट्टी आहे. त्या मुलाचा हट्टीपणा दूर करण्यासाठी, तो आपलं ऐकत नाही, अभ्यासात त्याचं लक्ष नाही, त्याला करिअर करा वाटत नाही, नोकरी करा वाटत नाही, त्यासाठी ही 21 दिवस प्रभावी जी सेवा आहे ती सेवा प्रत्येक महिलांनी केली पाहिजे. त्यामुळे आपले जे मुलं चिडचिड आहेत, ऐकत नाही, अभ्यास करत नाही, या सर्व गोष्टीसुद्धा दूर होणार आहे. त्यामुळं खरंच सांगते, ही सेवा तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर आता तुम्हाला जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्ही करू नका. घरात जर पुरुष असतील, मासिक धर्माच्या वेळेस पण घरामध्ये कसाही विटाळ होतो, त्यामुळे तुम्ही सेवा करूच नका. त्याचबरोबर आता ज्या महिला स्वामीचरित्र सारामृत वाचणार आहेत किंवा 11 माळी जप करणार आहेत, त्यांनी काय करायचं? त्यांनी शुद्ध शाकाहारी अन्न खायचं, ब्रह्मचर्य पाळलं नाही तरी चालेल. आता का नाही चालेल बघा, कुणाची इच्छा असते की मला पुत्रप्राप्ती व्हावी, कोणाची इच्छा असते मला पुत्रप्राप्ती व्हावी, यासाठी आपल्याला ब्रह्मचर्य आपण पाळू शकत नाही. तुमची इच्छा असेल तुम्ही पाळू शकतात, पण नसेल तर काही हरकत नाही, याला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. त्याचबरोबर बघा, फक्त आपल्याला एवढं पाळायचं आहे की त्यावेळेस आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही. घरात करत असेल, भांडणं होत असेल, करू द्या, तुम्ही करू नका आणि खाऊसुद्धा नका. कमीत कमी 21 दिवस ज्याही महिला आहेत की त्यांना नॉनव्हेज फार आवडतं, त्या नाही राहू शकत, तर तुम्हाला 21 दिवस आपल्या मुलासाठी, पतीसाठी किंवा आपल्या संसारासाठी 21 दिवस नॉनव्हेज बंद करायचं आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला परअन्न घ्यायचं नाही. आपण शेजारी जातो, मैत्रिणीशी बोलायला, नातेवाईकांकडे जातो, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला परअन्न घ्यायचं नाही. आणि झालीच इच्छा, खूपच मजबुरी की घ्यावंच लागतं, तेव्हा गायत्री मंत्र म्हणायचा, ते अन्न शुद्ध करायचं आणि नंतर ते अन्न ग्रहण करायचं. बघा, ह्या ज्या सेवा आहेत, मी खरं सांगते, जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करणार तेव्हा महाराज, स्वामी समर्थ महाराज तुमच्या सेवेमध्ये कोणतेही अडथळे येऊ देणार नाही. याचा अनुभव मला स्वतः आलेला आहे. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना मी जी सेवा सांगितली होती 2 वर्षापूर्वी, त्या मैत्रिणींनासुद्धा याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळं संकल्प करताना अगदी संकल्पयुक्त करा. मी जसं सांगितलं, हातात पाणी घेऊन, फूल टाकून, मंत्र अक्षता टाकून
आपलं गोत्राचं नाव घेऊन, स्वतःचं नाव घेऊन नंतर पाणी सोडायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे सारामृत आहे किंवा जे आपल्या 11 माळी आहेत त्या आपल्याला जप करायचा आहे. बघा, अगदी साधी सोपी सेवा आहे, पण खरं सांगते महिलांनो, ही सेवा अतिशय प्रभावी आहे. आपल्याला अतिशय हा जो काळ आहे 21 दिवसाचा, हा काळ अतिशय असा चांगला काळ आहे. आपल्या घरातील, आपल्या संसारातील ज्याही आपल्या अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी हा प्रभावी काळ आहे. खरंच सांगते, मनापासून ही सेवा करा. काहीही मागण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. तुम्ही जर म्हणलं की पुढच्या वर्षीपर्यंत माझं सगळं चांगलं होऊ दे, खरंच स्वामी महाराज, दत्त महाराज तुमचं पुढच्या वर्षीपर्यंत मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, तुमचे जेही प्रॉब्लेम असतील, आता सगळ्यांचे खूप प्रॉब्लेम असतात. एकाचा एक प्रॉब्लेम असतो का? नाही, अनेकांचे अनेक प्रॉब्लेम असतात. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण देवाला एकच मागतो का? नाही, माझ्या मुलाला चांगलं ठेव, मुलीचं लग्न कर, नवरा चांगला वागू दे, घरात पैसा, सुख, समृद्धी, शांती येऊ दे, जावई चांगला भेटू दे, सून चांगली भेटू दे. अनेक प्रश्न असतात, पण हेच प्रश्न आपण न मागता आपण जर ही सेवा केली तर स्वामी महाराज आपल्या सर्व समस्या, आपल्या सर्व मनोकामना 100% पूर्ण करणार आहे. ही जी सेवा होती ही सेवा सगळ्यांनी करा. तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा. ही सेवा होती, ही मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती, ती मी पोहोचवली. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.